काय करता येईल उगवत्या पिढीला? आणि हेच मगाशी सांगितलं की गांधीवाद, हिंदुत्ववाद, मार्क्सवाद, हे जे वाद इझम्स सुरू झाले देश स्वतंत्र झाल्यानंतर, आणि त्या इझममुळं जो परिणाम होतो येणाऱ्या पिढीवर, कारण जे सोशल मीडियावर जे मेसेजेस आढळत आहेत रोज, त्या आढळणाऱ्या मेसेजेसची संख्या आहे 43,000 इतके मेसेजेस तुमच्या माझ्या पोरांच्या मोबाईलवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आढळत आहेत. आणि हे कोणाचे आहेत? त्या विचाराच्या झुंडींच्या IT सेलमधून हे मेसेजेस येत आहेत. मग ते जातीचे आहेत, मग ते धर्माचे आहेत, मग त्या इझमचे आहेत. आणि ती मुलं त्यांच्या या ॲडोलसन्समध्ये त्यांच्या मनावर आढळत आहेत. मी त्याच्याविषयी जातानाच आता, कारण राहून गेलं तर संपेल, या प्रश्नाचं उत्तर देत असताना एक 15-20 दिवसापूर्वी इंग्लंडच्या पंतप्रधानांनी त्यांच्या संसदेमध्ये भाषण करत असताना सगळ्या पालकांना इंग्लंडमधले असं आव्हान केलं की तुम्ही घरात बसून आपल्या मुलांच्या सोबत एक मालिका बघा. आणि त्या मालिकेचे 3 भाग आहेत आणि ती मालिका उपलब्ध आहे. मी अजून बघितली नाही, मी फक्त हे भाषण त्यांचं वाचलं आहे. आणि त्या भाषणातून ते असा सगळ्या पालकांना आव्हान करतायत की ही जी मालिका आहे त्या मालिकेचं नाव आहे ॲडोलसन्स नावाचं, द ॲडोलसन्स नावाची मालिका आहे. ॲडोलसन्स म्हणजे 13 to 19, की जी आत्ता लेकरं आहेत आपली येणार आहेत, की ज्या वेळेला ती मुलीचा पुरुष होतो, मुलीचा स्त्री होती आहे ती, आणि मुलाचा पुरुष होता आहे, हार्मोन्स चेंज होत आहेत. आणि मग या मधल्या वातावरणामध्ये ॲडोलसन्समध्ये त्यांच्यावर जो परिणाम होत आहे, म्हणजे हार्मोनल चेंजेसमुळं त्यांच्या स्वभावामुळं मध्ये, त्यांच्या जगण्यामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत, रिॲक्शन्स येत आहेत, त्या रिॲक्शन्स हे IT सेलमध्ये कसे हाताळत आहेत त्याच्याविषयी ती मालिका आहे. ती मालिका सुरू होताना त्या मालिकेची सुरुवात अशी आहे की एका 14-15 वर्षाच्या मुलानं आपल्यात वर्गातल्या एका मुलीचा खून केला आहे, चाकूनं भोगसून खून केला आहे. आणि तिथून ती मालिका सुरू होते. मग त्यानं का मारलं असेल आपल्या मैत्रिणीला, आपल्याच वर्गातल्या? मग त्याच्यावर शिक्षण तज्ज्ञ, त्याच्यावर सायकॉलॉजिस्ट काम करत आहेत. त्या मालिकेतून हे सगळं दाखवलं. मग त्या मुलाच्या बाबतीत घडलं आहे काय? मग तिसऱ्या भागामध्ये काय दाखवण्यात आलेलं आहे की आपल्या घरातली ही जी मुलं आहेत की ज्यांना आपण सेपरेट रूम देतो आहे किंवा सेपरेट टेबल देतो आहे, ही मुलं जो स्मॉल स्क्रीन आहे किंवा जो लॅपटॉप आहे किंवा जे टॅब्स आहेत, ती एकदा त्यांच्या हातात पडली की त्यांच्या रूमला आतून ते दार लावत आहेत, बंद करत आहेत दार. परदेशात आहेत, इथंही काही पालकांच्या घरामध्ये ते घडत आहे. आणि दारमध्ये उघडलेलं त्या मुलांना आवडत नाही. आणि मग त्या स्मॉल स्क्रीनवर या पोरांच्याकडं हा राक्षस प्रवेश करतो आहे, सोशल मीडियाचा राक्षस प्रवेश करतो आहे. 7-7, 8-8 तास सलग ही मुलं सोशल मीडियावर बघतायत, चाललंय काय, आणि त्याचा त्या मुलांच्या परिणाम होतो. जसं आत्ता मगाशी डॉक्टर साहेबांनी सांगितलं की नथुराम गोडसे हा आदर्श व्हायला नको, तशा काही मुवमेंट्स इंग्लंडमध्ये सुद्धा आहेत. त्या मुवमेंटमध्ये स्त्रियांना दुय्यम लेखणारी एक मुवमेंट आहे. स्त्रियांना दुय्यम लेखायचं, त्यांचं ऐकायचं नाही, त्यांच्यावर प्रभुत्व गाजवायचं, अशी एक मुवमेंट आहे त्या इंग्लंडमध्ये. आणि त्या मुवमेंटमधले जे मेसेजेस आहेत त्या पोरांच्या सोशल मीडियावर आढळत आहेत. आणि ते ऐकून ती मुलगी त्याच्याशी मोठ्या आवाजात बोलली म्हणून त्यानं खून केला, कारण मुलीनं सबमिसिव्हच असलं पाहिजे असं त्या मुवमेंटचा अर्थ. आणि मग ह्याच्यावर सगळा संवाद सुरू होतो की मग हे काय करायचं, याला परिणाम ही मुलं स्क्रीनपासून दूर कशी करायची. त्या मुलांच्या स्क्रीनवर आढळणारे निगेटिव्ह मेसेजेस, हिंसक मेसेजेस, द्वेषानं हेट्रेट निर्माण करणारे मेसेजेस किंवा हे बाहेरचे संवाद हे कसे संपवायचे. तर शेवटच्या भागामध्ये सगळ्यांनी समोर येऊन त्या सिरियलमध्ये या सगळ्या गोष्टीला सोल्युशन असं दिलं आहे की त्या मुलांशी सातत्यानं संवाद साधा, घरात संवाद साधा, दारात संवाद साधा, शाळेत संवाद साधा, जिथं तुमचे कॉमन प्लेसेसवर माणसं एकत्र येत आहेत, म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमाला येत असतील, लग्नाच्या कार्यक्रमाला येत असतील, तिथं मुलांच्याकडे दुर्लक्ष करू नका, त्यांच्यासोबत सतत संवादात राहा. त्यांचं स्क्रीन टायमिंग कमी कसं करता येईल त्याच्याकडे बघा, हा त्याला सोल्युशन दिलं आहे. आता आपल्या सगळ्यांच्या सोबत बघा, म्हणजे स्क्रीन टायमिंग मी तुम्हाला सांगत असताना मी माझ्या जीवनामध्ये आचरण करतो. माझा मोबाईल आता बंद आहे आणि बंदच असतो बऱ्याच वेळेला. माणसात आल्यानंतर माझा मोबाईल बंद असतो, माझी मुलं घरात आल्यानंतर माझा मोबाईल बंद असतो. आमच्या चर्चा त्याच वेगळ्या असतात. संवाद कोणता साधला जातो, कारण मुलांच्या घडणीमध्ये, जडणघडणीमध्ये जे फॅक्टर्स काम करतात त्याच्याविषयी मानसशास्त्रज्ञ असं म्हणतात की मुलं घरात घडतात, मुलं गल्लीत घडतात, मुलं गावात घडतात, मुलं त्याच्या जातीत घडतात, मुलं त्याच्या धर्मात घडतात, मुलं त्याच्या राष्ट्रात घडतात. म्हणजे त्या आपल्या पोटी जन्माला आलेल्या लाख मोलाच्या अनमोल अशा जीवावर जन्मापासून परिणाम करणारे घटक कोणते आहेत, तर घर आहे, घराच्या बाहेरचा रस्ता आहे, गल्ली आहे. म्हणजे हे सातत्यानं 20% फक्त परिणाम अनुवंशिक आहे. म्हणजे बाप जाद्याकडून
जीन्समधून येणाऱ्या मुलाच्या व्यक्तिमत्वामध्ये जडणघडण करणाऱ्या फक्त 20% घटना आहेत. म्हणून तर तुकोबराय म्हणतात की संतांचे ते आप्त न होती संत. संत असतील तर त्यांची पोरं संतच होतील असं सांगता येत नाही. कारण हिरण्यकश्यपूच्या पोटी भक्त प्रल्हाद आहेत आणि भक्त प्रल्हादाच्या पोटी पुन्हा विरोचन आहेत, राक्षस आहेत. मग प्रवृत्तीनं बदल आहे. आपल्याही लेकरांच्या बाबतीत आपण सांगू शकत नाही की 10, 15, 20, 25 वर्षानंतर तो कोण होणार आहे. कारण हे सगळं अद्भुत आहे, सगळं विलक्षण आहे. म्हणजे मनुष्य जीवन इतकं अनप्रेडिक्टेबल आहे. मग ह्या अनप्रेडिक्टेबल जीवनामध्ये पालक म्हणून आपली जी भूमिका आहे ती कोणती असते. खलील जिब्रान असं म्हणतो की पोरं तुमच्या पोटी जन्माला आली आहे ती तुमची नाही आहेत, ती तुमच्यापासून आलीत, ती वेगळी आहेत. मग ह्या वेगळ्या पोरांना आईबाप म्हणून जे अलौकिक आपल्याला द्यायचे त्या कोणकोणत्या गोष्टी द्यायच्या, मग त्या देण्याचा आम्ही प्रयत्न केला. आता जसं मी म्हटलं, जर घर परिणाम करणार असेल तर घर कसं असलं पाहिजे, जर रस्त्यावर गल्ली परिणाम करणार असेल तर ती कशी असली पाहिजे, गाव कसं असलं पाहिजे, जो परिणाम दिसायला पाहिजे किंवा जो दिसतो आहे आपल्याला, त्या सगळ्या गोष्टीमध्ये झालेलं पतन आहे. त्या पतनामुळं आपली लेकरं त्या दिशेला जात आहेत. जसं आम्ही लहान असताना आमचं गाव, आमचं घर किंवा आमच्यावर परिणाम करणारे घटक होते. आम्ही साधारणतः 66-65चा जन्म आमचा. त्या काळामध्ये गावही कसदार होती, बाप पिढी कसदार होती, खूप विलक्षण जीवनमूल्यांच्यावर प्रेम करणारी होती. मी माझ्या बऱ्याच भाषणामध्ये सांगतो की त्यावेळेला मी जरी देशमुखाचा मुलगा असलो, आमदाराचा मुलगा असलो, तर गावात मी एखाद्याला शिवी दिली कोणाला आहे तर गावचा मजूर सुद्धा मला थोबाडीत मारू शकत होता, कारण मी गावाची प्रॉपर्टी होतो. आज आमची लेकरं गावाची नाही आहेत, प्रॉपर्टी झाली, फक्त आमची झाली. हम दो हमारे दो, माँ बाप फेक दो आणि हम दो हमारा एक बजाज, इथपर्यंत आम्ही येऊन पोहोचलो. म्हणजे जी समाजाची गुणवत्ता त्यावेळेला होती, जी कुटुंबाची गुणवत्ता त्यावेळेला होती. म्हणजे एखाद्या लेकराचं पाऊल चुकीचं पडलं तर बापजाद्यांना शिव्या दिल्या जात होते. हे ह्या घरातलं कार्ट आहे. म्हणजे पुत्रदेय ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी गुंडा, पुत्रदेय ऐसा गुंडा जिसका गटार के पास मुंडा म्हटलं, ही गटारात पटलेलं कार्ट त्यांचं असलं पाहिजे, कारण बापाचा उद्धार होत होता आणि बाप पिढी सतर्क होती. काळ बदललाय, कुटुंब व्यवस्था लहान झाली, अनेक प्रवाह म्हणजे जुन्या सगळ्या नीतिमत्तेच्या संकल्पना ढासळून पडतात आणि नव्यांची गती इतकी प्रचंड आहे की त्या गतीचा आवेग आणि गती इतकी प्रचंड आहे की ती पेलण्याची क्षमता भविष्यातल्या पिढीमध्ये यायच्या अगोदर ती आईबापाच्याकडे येणं अपेक्षित असतं. इवान हरारे नावाचा लेखक आहे, त्याने लिहिलंय हे फ्युचरॉलॉजीवर लिहिताना येत्या 5-10 वर्षामध्ये जे बदल होणार आहेत समाजामध्ये, शिक्षणामध्ये, एकंदर माणूस नावाच्या जातीमध्ये, म्हणजे कोसळणारी जुनी व्यवस्था आणि नवी वेगानं घुसणारी, आमच्या कुटुंबावर आदळणारी नवीन विक्षिप्त आणि विचित्र गोष्टी ह्या सहन करण्यासाठी आपली लेकरं तयार केली पाहिजे. यासाठी त्यांनी पंचसूत्री दिली की आताचं बाळ जर तुम्हाला मला तयार करायचं असलं तर तो असं म्हणतो की त्याच्याकडे पहिली गोष्ट कोणती आली पाहिजे तर क्रिटिकल थिंकिंग आली पाहिजे. मग त्यानं शोध घेतला पाहिजे की नथुराम गोडसे कोण आहे, आणि तो त्याला शोध लागत नसेल तर मी त्याला सांगितलं पाहिजे. मी घरामध्ये आहे ना, तो माझ्याजवळ त्यानं उल्लेख केला ना, तर मला गांधीबाबा माहीत असले पाहिजेत, त्यांचं जीवनचरित्र, त्यांची उदात्तता मला माहीत असली पाहिजे. क्रिटिकल थिंकिंग करत असताना वन डायमेन्शन थिंकिंग नको, एकाच बाजूला नको. म्हणजे मी एक तांब्याकडे बघतोय तर तांब्याचा दिसणारा भाग फक्त मला माहीत असणं आवश्यक, तांब्याच्या पलीकडे काय चाललंय त्याची एक गोष्ट मला माहीत असली पाहिजे. आणि त्यासाठी बाप तितका, म्हणजे बाप पिढी, इव्हन शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा तो असं म्हणतो, बाप आणि शिक्षक दोघांनी मिळून त्या लेकराला भविष्यात तयार करत असताना शिक्षण इतकं गतिमान होत आहे. आणि त्याच्यात मगाशी सर बोलले त्यातला मुद्दा दिलाय की आता माहिती म्हणजे शिक्षण राहिलेलं नाहीये. आपल्या वेळेला कसं होतं, आमच्या पिढीत माहिती घोकानी ओका, आमच्या काळात बरं होतं शिक्षण, धडा वाचायचा आणि त्याची उत्तरं द्यायची. पण त्याच्यावर आमच्यावर त्यावेळेला एक नवनीत नावाच्या माणसाची खूप मोठी कृपा होती. समजा धडा नाही वाचला तर आम्हाला तर गाईड यायचं आमच्याकडे. वर्षभर अभ्यास नाही केला तर नवनीत आदल्या दिवशी वाचलं तरी आम्ही 35 मार्काला, त्याच्याही पुढे नवनीतनं आणखीन कमाल केली, त्यानं 21 अपेक्षित आम्हाला दिली. अख्खं पुस्तक नाही वाचलं तरी चालेल, गाईड नाही वाचलं माझं तरी चालेल, 21 अपेक्षित जरी वाचलं तर मी 35% मार्क्स पडण्याच्या लायकीचे होते. मग त्या व्यवस्थेमध्ये घोका आणि ओका ती सिस्टम होती. पण आता येणारं शिक्षण कसं आहे, आता जरी अजून ती असली घोका आणि ओका, माहिती म्हणजे जरी असलं तरी तो असं म्हणतो आहे की आता माहिती लेकरांच्या बोटाच्या स्पर्शावर येऊन ठेपली आहे. म्हणजे गुगल महाराजांना प्रश्न विचारला, हे श्री, म्हटलं की दनादन जेवढे म्हणून त्या गुगलवर इन्फॉर्मेशन आहे ते कुणाला पण विचारा. मग तो असं म्हणतो इवान हरारे, इथं बापाचं आणि शिक्षकाचं काम काय राहतं की जी इन्फॉर्मेशन
त्याच्या स्क्रीनवर हे श्रीनं दिलेली आहे, त्याच्यापेक्षा हा श्री, हा बाप श्री जो आहे आणि जो शिक्षक श्री आहे त्याला त्याच्यापेक्षा जास्त माहिती असली पाहिजे. कारण गुगल चुकीची माहिती काही ठिकाणी देतो आहे, तर त्याला करेक्ट करून माहिती सांगण्यासाठी बाप श्री आणि शिक्षक श्री हा त्याच्यापेक्षा प्रगल्भ असला पाहिजे. म्हणजे बापाचं आणि शिक्षकाचं नॉलेज पुढचं असलं पाहिजे. म्हणजे इतिहासामध्ये तर एक तर इतिहासकार असं म्हणतो की इतिहासातल्या काही गोष्टी आम्ही कशा सिद्ध मानणार. एक त्या इतिहासकाराचं नाव विसरून गेलं, खूप मोठा इतिहासकार होता आणि त्यांनी इतिहास लिहायचं सोडून दिलं. त्याला कारण काय होतं, तो त्या लंडनच्या त्या शहरामध्ये एका पहिल्या मजल्यावर असा बसला होता गप्पा मारत त्या गॅलरीमध्ये, आणि तेवढ्यात रस्त्यावरून जाणारी घोडागाडी एका सायकलवर आदळली आणि जखमी झाले. तो त्या अपघाताच्या स्थळावर पोहोचल्यानंतर, तिथं पोहोचायला त्याला फार तर 1 ते 1.5 मिनिटं लागली. तिथं पोहोचल्यानंतर 100 माणसं जमली एकत्र, आणि अपघात कसा झाला ह्याच्यावर 100 विचार झाले. इकडून येऊन हा धडकला, इकडून येऊन हा धडकला, नाही दोन एकमेकाला धडकली. आणि मग तो इतिहास संशोधक असा म्हणतो की 1.5 मिनिटात मी अपघात स्थळावर पोहोचलो, तर इतके विचार आहेत एवढ्या घटनेवर, तर मग इतिहास कालामध्ये फक्त ती साधनं समजून ते इतिहास आम्ही तपासायचा का, तो खरा धरायचा का, आणि म्हणून त्यानं इतिहास लिहिणंच सोडून दिलं. आता आपल्याला जो बघायचा क्रिटिकल थिंकिंग या शब्दाचा अर्थ, आपण गाडी चालवत असताना मागच्या आरशात किती काळ बघून गाडी चालवणार. आम्हाला पुढच्या काचेमध्ये बघून गाडी चालवावी लागणार. आपल्या मुलांना आम्ही इतिहास किती शिकवणार. ठीक आहे, आमच्या अस्मिता, आमचे अभिमान, आमचे स्वाभिमान त्या लेकरांना आम्ही दिले, ठीक आहे, पण पुढे बघत असताना त्याला आता सांगितलं पाहिजे, आम्हाला ग्रेटा थुनबर्ग सांगावी लागेल. तिला कुठली आता अंतराळ यानातून आली ती, हां ती सांगावी लागेल. तिला पाठीमागे येत नव्हती तर दुसरं यान पाठवून दुसऱ्या यानातनं आणणारा तो कोण सांगावा लागेल, इलॉन मस्क सांगावं लागेल. म्हणजे भविष्यामध्ये त्याला स्कोप अप करत असताना, त्या गोष्टीकडे घेऊन जात असताना आता येणाऱ्या गोष्टीसाठी त्याला अवेअर केलं पाहिजे. अस्मिता आम्ही आमच्या खांद्यावर घेणार नाही, पण अस्मितेनं माणूस नावाचा गोष्ट आमच्यापासून दूर जाणार नाही याची काळजी घेणार. सहअस्तित्व आणि सहजीवनावर आम्ही श्रद्धा ठेवून पुढे जाणार, पण त्याच्यामध्ये नवा माणूस की ज्याच्यामध्ये या सगळ्या जीवनमूल्य असतील ते घेऊन ठेवणार. दुसरं तो असं म्हणतो की क्रिटिकल थिंकिंग आमच्या बाळाला शिकवलं आहे, ऑल डायमेन्शन थिंकिंग, एका बाजूने नका विचार करू. दुसरं तो म्हणतो की आपल्या बाळामध्ये क्रिएटिव्हिटी असली पाहिजे, कारण येणारा काळ 2030 नंतर तो व्यवसायात असू द्या, तो उद्योगात असू द्या, किंवा तो व्यापारात असू द्या, दर 2-3 वर्षानं मार्केट पडणार आहे. तो काहीतरी AI नावाचा भयानक प्रकार आलेला आहे, त्याला मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हटलं. जसं की चायनानं ते डीप AI मधून मी अंगठा लावला त्या सेन्सरला, तर माझा सगळा ब्लड रिपोर्ट निघतोय, माझं सगळं शरीरातलं स्कॅनिंग होतंय, मला रोग कुठला आहे आणि त्याच्यावर प्रिस्क्रिप्शन काय ते दुसऱ्या बाजूला येणार. म्हणजे डॉक्टर नावाची संस्था खूप कमी होणार आहे. म्हणजे अशा जे काय आता AI वरची जी व्याख्यान आहेत, विवेक सावंत सरांच्या पासून ते शिकारपूरकर सकरार सरांच्या पर्यंतची तुम्ही घरी बसून ऐकली तर लक्षात येईल की AIनं भविष्यामध्ये कोणता परिणाम आपल्या लेकरांच्या, म्हणजे आर्थिक जर त्याचा विकास करायचा असला तर त्या कोसळून पडणार आहेत. दर 2-3 वर्षानंतर पोरांना आपला व्यवसाय बदलावा लागणार आहे, किंवा आहे त्या व्यवसायामध्ये त्याला नाविन्य आणावं लागणार आहे, तर तो त्या येणाऱ्या स्पर्धेमध्ये टिकणार आहे. तो जर नोकिया आणि अँबॅसेडर सारखा तिथंच राहिला तर नोकिया आणि अँबॅसेडर कुठं आहेत बघा. आता अँबॅसेडरनं कुठंतरी थोडीशी सुरुवात केली, पण नोकिया, मी पण नोकिया जवळजवळ 7-8 वर्ष वापरला, भारीच होता नोकिया. ते सुरुवातीला होतं असं ठोकळा, तो माझा ते आतलं बॅटरी फुगून फुटला म्हणूनच सोडला, नाही तर इतका ताकदीचा तो होता. पण नोकिया पुन्हा टच स्क्रीनमध्ये आला नाही ना, नोकियानं स्वतःमध्ये बदल नाही केला, तो आहे तिथंच थांबला. म्हणून तो असं म्हणतो इवान हरारी की आपल्या पोरांना क्रिएटिव्हिटी, इथं 4 दिवसामध्ये ती क्रिएटिव्हिटी, त्याच्यामध्ये त्याच्या मेंदूमध्ये असणाऱ्या इतर जी सृजनशीलता, नवीन गोष्टी निर्माण करण्याची जी क्षमता तिची आहे, तिला इथं विकास देण्याचा प्रयत्न केला. त्याची भाषिक बुद्धिमत्ता चांगली असेल तर त्याला इथं अभिनय करण्याची संधी दिली, तिला बोलण्याची संधी दिली. त्याची अवकाशीय बुद्धिमत्ता चांगली असेल तर त्याला शिल्पकला, चित्रकला, रांगोळी या गोष्टी, म्हणजे त्याची म्हणजे मल्टिपल इंटेलिजन्समध्ये, त्या लेकराच्या बुद्धिमत्तेमध्ये त्याचं स्वतःचं भवितव्य घडवण्यासाठी जी क्रिएटिव्हिटी त्याच्यामध्ये आहे ती शोधण्यासाठी इथं प्रयत्न करणं. म्हणजे या शिबिरामध्ये तो आहे. बऱ्याच वेळेला शिबिरामध्ये म्हणजे जसं की मी मगाशी म्हटलं की अकॅडमिक्स सोडून आनंदानं, मस्तीनं आपल्यामधल्या आतल्या क्रिएटिव्हिटीला, सृजनशीलतेला वाव मिळेल अशा गोष्टींच्या ॲक्टिव्हिटी इथं राबवण्यात आल्या.
आपल्या घरी गेल्यानंतर आपल्या मुलांना सांगतील आणि त्याबरोबर जीवनमूल्याविषयी ते बोलले जातात. दुसरी गोष्ट त्याच्याकडे सृजनशीलता असली पाहिजे. तिसरी गोष्ट ते असं म्हणतात की कॉन्फिडन्स त्याच्याकडे असला पाहिजे. आणि कॉन्फिडन्स समाजात पाठवल्याशिवाय येत नाही. अगोदरच्या डॉक्टर साहेबांनी सांगितलं की इमोशनल कोशंट त्याचा बळकट असला पाहिजे. इमोशनल कोशंटवर जगभरामध्ये चर्चा कधी सुरू झाली. आणि आत्ता तुम्ही जगाच्या बाजारामध्ये गेला तर येणाऱ्या पिढीसाठी आणि पालकांच्यासाठी सगळ्यात जास्त जर पुस्तकं कोणती असतील तर ती इमोशनल कोशंटवर आहे. म्हणजे अमेरिकेतल्या त्या शाळेतल्या 4थीच्या मुलानं आपल्या बापाची मशीन गन घरात होती, तो घेऊन गेला आणि आपल्याच वर्गातली 26 पोरं अवघ्या 3 ते 4 मिनिटामध्ये मारली. मग तो इतका का झाला, इतका क्रूर का झाला? आणि मग त्याच्यावर काम सुरू झालं. आणि इमोशनल कोशंटवर आज तुम्ही बाजारात गेला तर ढीगभर पुस्तक आहे. माझ्याकडे स्वतःकडे जवळजवळ 6 पुस्तकं इमोशनल कोशंटवर या लेकरांची. एक टीनेजर म्हणून पुस्तक आहे, ते तर सगळ्यात अफलातून आहे. खूप सुंदर पुस्तक आहे. ही आपली जी पोरं आहेत ना 13 वर्षाची, ती पुरुष झाली, ती स्त्री झाली, बदल झाला, तर ती हायपर कशी वागतायत आपल्याशी क्षणभरामध्ये. आत्ता इतकं प्रेम करतायत की गळ्यात पडून वाटतंय की काय आता काळीच काढून घेतंय का काय. आणि क्षणात इतका तिरस्कार करतायत ही पोरं की हे आपलीच आहेत का आपल्याला शंका येते. इतका तिरस्कार करतायत, इतकी भांडतायत आपल्याशी, इतकी टोकाचं बोलतायत. मग ह्या 13 ते 17 वयामध्ये हार्मोनल चेंज होत असताना ही मुलं आपल्याशी अशी का वागतायत? मग ही अशी वागत असताना त्याला आईबाप म्हणून आपण त्याला रिस्पॉन्स कसा दिला पाहिजे? तो आतताई असताना त्याच्याशी कसं बोललं पाहिजे? तो आतताई असताना त्याच्याशी त्याचा स्पर्श कसा केला पाहिजे? आतताई असताना माझे शब्द कोणते असले पाहिजेत? त्याचा टोन कसा असला पाहिजे? आणि ती नॉर्मल असताना त्यांच्याशी माझ्या प्रतिक्रिया कोणत्या असल्या, प्रतिसाद कोणता असला पाहिजे, याच्याविषयीचं मार्गदर्शन ते करणार. इमोशनल कोशंट याचा अर्थ की त्यांचा भावनांक, म्हणजे निदान आम्ही ज्या घरात जन्माला आलो त्या घरामध्ये, मी ज्या घरात जन्माला आलो त्यात 60 माणसं होती. काही बालविधवा होत्या त्यावेळेला, चुलते पोरं, आणखीन कुठल्या घरातली शिकायला आलेली पोरं. म्हणजे त्या एकट्या घरामध्ये 60-65 माणसांच्या बरोबर व्यवहार करत असताना मला तवाच ध्यानात येतं की ह्याच्याशी हे तिरसट आहे, हे क्रोधी आहे, हे जवळ घेणार आहे, हे लांब फेकून देणार आहे. म्हणजे एकाच वेळेला 63 चित्र विचित्र माणसांच्या बरोबर आमचं संगोपन होत गेलं. त्यामुळे बरोबर सोशल कोशंट आणि इमोशनल कोशंट आपोआप डेव्हलप झाला. म्हणजे घर हे पर्गेशन सेंटर आहे. कुटुंब नावाची संस्था ही पर्गेशन म्हणजे मनातल्या चुकीच्या गोष्टींचा निचरा होण्यासाठी आणि योग्य गोष्टीचं भांडार तयार होण्यासाठी कुटुंब नावाची संस्था. बाहेर मला दुःख आणि वेदना झाल्या, मला त्रास झाला, तर मला आत आल्या आल्या आईच्या पदराखाली जाता आलं पाहिजे आणि मला निर्भयतेनं सांगता आलं पाहिजे. म्हणजे कुटुंब संस्थेची आत्ताची परिभाषा करत असताना तुमच्या लेकराला त्याच्या आयुष्यामध्ये जर वाईट किंवा चांगली घटना घडल्यानंतर पहिल्यांदा जर तुम्हाला सांगावं असं वाटत असेल तर समजून चला की तुम्ही योग्य पालक आहात. पण त्याच्या आयुष्यामध्ये घडणारी वाईट घटना तो जर कुठल्या मित्राला सांगत असेल, मित्राच्या आईला सांगत असेल, दुसऱ्याच्या बहिणीला सांगत असेल, तर आपण कुटुंबामध्ये पालक म्हणून फेल गेलो असं तो म्हणतो. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे बघा. इमोशनल कोशंट, क्रिएटिव्हिटी, क्रिटिकल थिंकिंग आणि मग त्याच्यातला आत्मविश्वास वाढण्यासाठी मी म्हटलं नको त्या गोष्टी टाकून हव्या त्या गोष्टीकडे पुढे जात असतात. कॉन्फिडन्स आणि त्याच्या पुढची गोष्ट मी म्हटलं की कोऑपरेशन, त्याला सगळ्यांचं सहकार्य मिळवता आलं पाहिजे. सीज आहेत: क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्हिटी, कॉन्फिडन्स, कम्युनिकेशन स्किल आणि कॉर्पोरेशन स्किल, अशा 5 सी गोष्टी सांगितल्या. म्हणजे जे बाळ आत्ता भविष्यामध्ये आपल्याला तयार करायचं आहे, तुमच्या मांडीवर आहे, की जे 30-35 नंतर स्वतःच्या जीवनाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेणार आहे, त्या खांद्यावर येणाऱ्या त्या आपल्या लेकरामध्ये या सगळ्या गोष्टी, कॉन्फिडन्स, प्रचंड कॉन्फिडन्स, बबलिंग कॉन्फिडन्स असला पाहिजे. हे असा बुडारीच होणार आहे, ते बिंदास आहे, त्याला जगाची फिकीर नाही. कॉन्फिडन्स म्हणजे मी उदाहरण सांगत असतो माझ्या याच्यामध्ये की कॉन्फिडन्स या शब्दाचा अर्थ काय. आपण ऐकले असेल कदाचित यूट्यूबवर. या देशाचा एक संस्थानिक रिटायर झाला आणि त्याने ठरवलं की नवा राजा आपल्या संस्थांमध्ये तयार करायचा. आता आपल्या UPSC आणि MPSC मध्ये वत्स कमिटीचा एक नवीन अहवाल आहे. त्या वत्स कमिटीच्या अहवालामध्ये आता IAS आणि IPS जे होत आहेत UPSC मध्ये ते ग्रॅज्युएशन नंतर त्यांच्या परीक्षा आहेत. पण वत्स कमिटीने जो अहवाल दिला आता देशाला, त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की जशी NDAची मुलं 12वी नंतर सिलेक्ट केली जातात, त्यांना 4 वर्ष शिकवलं जातं आणि मग युद्धावर पाठवलं जातं, मग सरहद्दीवर पाठवलं जातं, तसं वत्स कमिटी म्हणते की आता अधिकारी निवडत असताना 12वी नंतरच निवडा, मग त्यांना 4 वर्षाचं ट्रेनिंग द्या आणि त्या 4 वर्षामध्ये त्याची इंटिग्रिटी तपासा.
ते भ्रष्टाचारी आहे का नाही, ते पापी आहे का नाही, ते समाजामध्ये मिक्स होतंय का नाही, ते समाजाची कामं करणार आहे का नाही, ह्या गोष्टी त्या 4 वर्षामध्ये त्या ट्रेनिंगमध्ये सपाळा. आणि त्याच्यात जर भ्रष्ट निघालं तर त्याला हाकलून द्या तिथून. म्हणजे त्याला ट्रेनिंग देत असताना या देशाचा, या तालुक्याचा, या जिल्ह्याचा कारभार सांभाळत असताना त्याही जीवनमूल्य त्याच्यामध्ये असावीत आणि ती 4 वर्षामध्ये तपासावी. तसं त्या राजाने निर्णय असा घेतला की मला नवा राजा नेमत असताना त्याला 9-10 वर्षाचं लेकरू निवडायचं, त्याला 8-10 वर्षाचं ट्रेनिंग द्यायचं प्रत्येक डिपार्टमेंटचे. म्हणजे अर्थशास्त्राचं द्यायचं, सोशल सायन्सचं द्यायचं, पॉलिटिक्सचं द्यायचं. म्हणजे राज्य सांभाळत असताना तो सगळ्या विषयामध्ये तज्ज्ञ असला पाहिजे आणि तो तयार झाला पाहिजे आणि मगच त्याचा राज्याभिषेक करायचा. मग त्या राजाने एक कमिटी नेमली. कमिटीचा लॉंग फॉर्म काम कमी आणि टी ज्यादा म्हणजे कमी टी. एक सल्लागार समिती नेमली. सल्ला देऊन जी गार पाडते तिला सल्लागार समिती असं म्हणायचं. अशा सगळीकडे गारेगार करणाऱ्या समित्या अनेक संस्थांच्या मध्ये आहेत आणि संस्था गारच झाली पाहिजे याची पूर्ण दक्षता ते घेतात. अशी सल्लागार समिती नेमली आणि त्या सल्लागार समितीला सांगितलं की आपल्याला राजा निवडायचं. म्हणजे आता MPC UPCची जी कमिटी आहे तशी कमिटी नेमली आणि मग संस्थानामध्ये गावागावामध्ये दवंडी पिटवली की 9-10 वर्षाचा मुलगा आपल्याला निवडायचा आणि त्याच्यामध्ये गुणवत्ता असली पाहिजे, राजा होण्याची गुणवत्ता असली पाहिजे. आपण ज्ञानेश्वरी उघडली तर 16वा अध्याय आहे. त्याच्यामध्ये दैवासूर संपद्वी भाग योग असं त्या अध्यायाचं नाव आहे. मानवी जीवनाचं कल्याण करायचं असलं तर आपल्या लेकरामध्ये आपल्यामध्ये दैवी गुण असणं अपेक्षित आहे. आसुरी गुण असणारी माणसं सुखी नसतात. म्हणजे असुरी म्हणजे अशांत असणारी माणसं सुखी नसतात. गीता असं म्हणते की अशांतस्य कुतः सुखम. अशांत माणूस सुखी असतो का बघा. आपण जर अशांत आहे आत्मा तर सुखी आहे का बघा. सारखी भगभग, सारखी वकवक, सारखं रखरखीत माणूस सुखी आहे का बघा. मग सुखी कोण असतं की तो दैवी गुणाने युक्त असतो आणि मग ती दैवी गुण आहेत तो तसा राजा निवडायचा आहे की जो या गुणाने युक्त असेल. 9-10 वर्षाची मुलं इंटरव्ह्यू सुरू झाले. 40 दिवस इंटरव्ह्यू सुरू होते. इंटरव्ह्यूमध्ये कमिटी अशी बसलेली असायची. समोरून बाळ एंट्री करायचं, खाली कार्पेट वर झुमरं, बाळ यायचं समोरून आणि बाळ पुढं आलं की कमिटी 3च प्रश्न विचारायची. तुझं नाव काय, तुझं गाव कुठलं आणि इथं कशासाठी आलं. ती कार्टी जरी काळ तो असला तरी सुख या शब्दाचा अर्थ आजही आपला काय आहे. पॅकेज, प्रेस्टीज आणि प्रॉपर्टी. ये दिल मांगे मोर. आपण आपली पोरं तयार कशासाठी करणार आहे. नोटा छापायची मशीन म्हणून. त्याला पॅकेज खूप असलं पाहिजे, त्याला मान सन्मान खोट्या लोकांचा जास्त असला पाहिजे. आणि प्रॉपर्टी, इथे एक प्लॉट, तिथे एक प्लॉट, इथे एक फ्लॅट, तिथे एक फ्लॅट, मरताना इथं एक पाय, तिथे एक पाय, इथे एक हात, तिथे एक हात ठेवून मरायचा आहे त्याला. कारण तो प्लॉट आणि ती फ्लॅट कमवत असताना त्याचा जीव जो झिजलेला असतो तो झिजणं म्हणजे सुख नव्हे. आपलं लेकरू सुखी असणं, आपलं लेकरू त्याच्या आयुष्यामध्ये खुश असणं, आनंदी असणं आणि त्याच दिशेनं त्याला घडवणं म्हणजे पालकत्व आहे. आपलं लेकरू 3P साठी घडवणं म्हणजे पालकत्व नव्हे. या 3P मधनं सगळी माणसं जर सुखी होत असती तर श्रीमंतांच्या घरातून किंकाळ्या बाहेर पडायला नाही पाहिजे होत्या. खुश आणि समाधानी असणं ही मानवी जीवनाचं सगळ्यात मोठं जीवनमूल्य आहे. हे बाळ पुढे यायचं. पुढे आल्यानंतर 3रा प्रश्न त्या बाळाला विचारला जायचं की इथं कशासाठी आला. ते पोरग असंच उत्तर द्यायचं, मग मी राजा झालो की लाल दिव्याची गाडी, मग लाचारांची झुंड, मग थंडा मतलब कोका कोला, मग गेस्ट हाऊस, मग लाचार सगळे अवतीभोवती असणार. मग आताच उत्तर ना. आता सुद्धा तुला का व्हायचं आहे आमदार, खासदार, मंत्री, लाचारांची झुंड उठल्यापासून झोपेपर्यंत. खा प्या मजा करा, गाड्या, भोग म्हणजे सत्ता. हे गणित आजच नाही तर युगाने युग आहे. 39 दिवस इंटरव्ह्यू चालू होते, संपले. एकाही कार्ट्यानं उत्तर नाही दिलं. कारण आलेलं कार्ट तेच उत्तर सांगायचं ना. घरात आई वडिलांनी जे शिकवलेलं असायचं. त्या संस्थानाच्या डोंगराच्या कपारीमध्ये एका झोपडीमध्ये बाळ होतं. त्या बाळाला सांगितलं की तू का नाही. त्याचा चुलता म्हटलं तू का नाही जात. आत्ताचे चुलते मी नाहीये बोलत, काका पुतण्याविषयी आत्ताचे मी बोलतोय का नाही बोलत. मी त्या संस्थानातल्या काका पुतण्यांच्या विषयी बोलतो आहे. तो काका म्हटला त्या बाळाला तू का नाही जात. तो म्हटला की काका माझ्याकडे कपडे नाही आहेत. त्याचा काका म्हटला ही कमिटी आहे ना, कपड्यावरून माणसाची परीक्षा नाहीये करत.
आज आम्ही माणसांची परीक्षा कशावरून करतो? त्याच्या कपड्यावरून करतो, त्याच्या गॉगलवरून करतो, त्याच्या मोबाईलवरून करतो. ॲपलचा मोबाईल असला तर ते असं पालता ठेवतोय, पालता. लोकांना कळालं पाहिजे की ह्याचं सफरचंद तुटलंय. आम्ही इतके दळभद्री आहोत की माणसाच्या जगण्याची उंची, त्याची गाडी कुठली आहे, त्याचा मोबाईल कुठला आहे, त्याचा गॉगल कुठला आहे, आजही ठरवतो. लिननचं घातलंय का कपडे बघतोस काय रागानं? लिनन घातलंय वागानं. आज ही कपड्यावरून माणसांची परीक्षा करतो आम्ही. हा चुलता म्हटला, जाणार आहे बाळा, ही कमिटी आहे, कपड्यावरून नाहीये परीक्षा करत. तू राजा होण्याचा लायकीचा आहेस का? त्याच्यावरून करणार, तू होशील. हे बाळ गेलं, रात्री कपडे धुतली, त्याची विजार सुद्धा होती, ती पेंढरीपर्यंत होती, तीही फाटली होती, त्या पोरानं स्वतः शिवली. आणि पोरगा आलं, लास्ट दिवस होता. आणि त्या शेवटच्या दिवशी एंट्री करत असताना बेल दाबली की आमचा हिरो पुढे यायचा. तो शिपाई त्याला आत पाठवत नव्हता. 39 जणांचे इंटरव्ह्यू झाले. कमिटीनं त्या शिपाईला विचारलं, एखादा शिल्लक आहे का? शिपाई म्हटला, हाय, पण मला नाही वाटत राजा होईल. कोण सांगतंय? आता त्याला जर कळत असतं कोण राजा होणार आहे तर त्याला कमिटीत नसतं का घेतला? आपल्या गावात सुद्धा भोरटे असतात बघा. एक महिनाभर मुख्यमंत्री ठरत नव्हते. हे सांगत होतो कोण मुख्यमंत्री होणार. घरात बायको नाका विचारू ना, पण हे सांगत होतो. ते शिपाई आताच्याच काळातला होता. आत जाणाऱ्या चिकन्या पोराला, चांगले कपडे घातलेल्या पोराला तो नमस्कार करायचा. त्याला विचारलं, का रे तू त्यांनाच का नमस्कार करतो? तो म्हणायचा, काय सांगावं, यातलाच कुणीतरी राजा होणार आहे, आतापासूनच चाटुगिरी केलेली बरी. राजा म्हटला एकच, तो शिपाई म्हटला एकच आहे. कमिटी म्हटली, दे पाठवून त्याला. इंटरव्ह्यू नाही घेतला तर स्टे येण्यापेक्षा इंटरव्ह्यू घेतलेला बरं. सध्या स्टेचं राज्य खूप आहे. म्हणजे परवा सांगत होते बघा भोसले सर, मुख्य शिक्षकांच्या, प्राध्यापकांच्या जागा भरायच्या असल्या की आज जाहिरात सोडतं शासन आणि दुसऱ्या दिवशी कुणीतरी याचिका करतं ते बंद पाडतो. जाहिरात सोडणारे कोण आहेत आणि बंद पाडणारे कोण आहेत हे सगळं तुम्हाला माहिती आहे, मी नाही सांगत. तसं ती कमिटी म्हटली की दे पाठवून, इंटरव्ह्यू घेऊन टाक. त्या बाळाला आज सोडलं. कमिटी 40 दिवस इंटरव्ह्यू घेत होती, थकून गेली होती. तेच प्रश्न विचारून थकून गेली होती. या बाळाने एंट्री केली समोरून. दमदार पावलं, विलक्षण पावलांच्या मध्ये दम, बबलिंग कॉन्फिडन्स, मगाशी म्हटलं आत्मविश्वास, प्रचंड आत्मविश्वास. ते पोरगं पुढं आलं. पुढं आल्यानंतर कमिटीच्या अध्यक्षानं पहिले 2 प्रश्न विचारलेच नाही, डायरेक्ट 3रा प्रश्न विचारला, इथं कशासाठी आलं? त्या बाळानं हाताची घडी घातली. ज्यानं प्रश्न विचारला होता त्याच्या नजरेला नजर दिली आणि सांगितलं, येस, राजा होण्यासाठी आलं. हे उत्तर आतापर्यंत कुणीच दिलं नव्हतं. कमिटी उठली, खाली आली, त्याला खांद्यावर घेतलं, नाचली आणि सांगितलं की तूच आमचा राजा, तूच आमचा राजा. बबलिंग कॉन्फिडन्स, प्रचंड कॉन्फिडन्स. म्हणजे इथं आल्यानंतर त्या बाळाला समूहामध्ये उभं राहत असताना तुमच्या लक्षात येईल, काल तुमचं लेकरू 4 वाक्य बोलत असताना त्याला घाम फुटत होता. आता मात्र तुम्हाला घाम फोडल इतकं ते बोलणार आहे घरी गेल्यानंतर, लक्षात येईल. 2-3 दिवस तर तुम्हाला सुट्टीच नाही, तुम्हाला श्रोताच व्हावं लागणार आहे. असं केलं, तसं केलं. स्वामीदादा असा म्हणत होता, स्वामीदादा तसा म्हणत होता, स्वामीदादाने हे शिकवलं, या दादानं ते शिकवलं. म्हणजे गुड लिसनर. मी म्हटलं आत्ताचा मुद्दा होता की त्याला प्रचंड कॉन्फिडन्स असला पाहिजे. अँड द लास्ट, कॉपरेशन अँड कम्युनिकेशन स्किल. तो असं म्हणतो आहे इव्हन हरारे की येणाऱ्या मुलाला, प्रत्येक मुलाला, तो कितीही इंट्रोवर्ट पर्सनॅलिटीचा असला तरी त्याला संवाद साधता आला पाहिजे आणि संवाद त्याचा विन विन सिच्युएशनमध्ये संपला पाहिजे. म्हणजे प्रत्येक संवाद करत असताना तूही जिंकला आणि मीही जिंकला, इथपर्यंत त्याचं कम्युनिकेशन स्किल आपल्याला वाढवावं लागेल. म्हणजे संवादाचे 4 प्रकार आहेत. आय एम ओके, यू आर नॉट ओके. मी लई शाना, तुला काहीच अक्कल नाही. म्हणजे त्याला आपण पालक बालक असं म्हणतो. आपल्या घरात हेच चालू आहे. आम्हा दोघांना किंवा पालकांना लई कळतो, तुला अजिबात कळत नाही. आय एम ओके, यू आर नॉट ओके. काय चाललंय संवाद आपला कसा आहे घरात बघा लेकरांच्या सोबत. आय एम नॉट ओके, यू आर ओके. मला काहीच कळत नाही, तुला लय कळतं. तू शाळेतनं येतो ना दिवसभर 8 तास शिकून येतो,
सगळे तुला शिकवतात छान छान, मग तुला लय कळतं तर आम्ही ऐकतो तुझं बघून. आय एम नॉट ओके, यू आर ओके. आय एम नॉट ओके, यू आर नॉट ओके. मला पण काय कळत नाही, तुला पण काय कळत नाही. इधर बी हाय हाय, उधर बी हाय हाय. हा संवाद होऊ शकत नाही. तुला पण कळत नाही आणि मला पण कळत. जो शेवटचा संवाद आहे त्याला म्हणायचं की आय एम ओके, यू आर ओके. सुजान पालकत्वामधला प्रत्येक संवाद हा विन विन सिच्युएशन मध्ये संपतो. बाळा तुझंही बरोबर आहे ना, आमचं पण बरोबर आहे आणि आपल्याला बरोबर पुढे जायचं आहे, आपलं आयुष्य जगायचं आहे. दिस इज सुजान पालकत्व, दिस इज कम्युनिकेशन स्किल. आणि हे कम्युनिकेशन स्किल त्या बाळाला त्याच्या आयुष्यामध्ये आपल्याला उतरता आलं पाहिजे. तुला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सन्मानानं तुला वागवता आलं पाहिजे, त्याच्याशी सन्मानानं बोलता आलं पाहिजे. आणि आपल्या घरातल्या ह्या सगळ्या गोष्टी त्या प्रतिबिंबित झाल्या पाहिजेत. श्रीमंत आला, बॉस आला तर त्याला वेगळी ट्रीटमेंट, आणि एखादा गरीब आला, शिपाई आला तर त्याला वेगळी ट्रीटमेंट अशी असेल तर ते बाळाच्या लक्षात येतं की इथं भेद आहे आणि ते नाही आहे शिकवायचं. म्हणजे तो घरी आल्यानंतर आमच्या सगळ्यांच्यासाठी तो माणूस आहे. तो कम्युनिकेशन स्किल त्याला भविष्यामध्ये जितकं देता येईल तितकं तो. समारोपाकडे येताना मी पालकांच्या मुलांच्या बाबतीत अपेक्षा काय असतात असे 9 अपेक्षा मी माझ्यावरून, माझ्या पोराच्या वरून, की मला कसं असावं माझं बाळ असं मला वाटतं. आपल्या मुलांनी त्याच्या जीवनाचे शिल्पकार स्वतः असावं. म्हणजे असं तुम्हाला वाटतंय का बघा, का मीच त्याला शिल्पकार करणार, मीच त्याला सांगणार तू असा हो, तू तसा हो. त्यानं स्वतःचा शोध स्वतः घेतला पाहिजे आणि तो स्वतः उन्नत झाला पाहिजे आणि तो स्वतः सामर्थ्यशील झाला पाहिजे. म्हणजे स्वतःचा शिल्पकार स्वतः या शब्दाचा अर्थ यशवंतराव चव्हाण साहेबांच्या 9वीतल्या प्रश्नाचं उत्तर, तू कोण होणार? सगळ्यांनी उत्तर दिलं, डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक. चव्हाण साहेबांनी उत्तर दिलं की मी यशवंतराव चव्हाण होणार. मी माझ्या जीवनाचं वय वर्ष म्हणजे 9वीत. आणि जर तो स्वतःच्या जीवनाचा स्वतः शिल्पकार नसेल, घरात सारखा असेल, IT इंजिनियर हो, बायको IT इंजिनियर कर, दोघांचा पगार फ्लॅट, रविवारी खरेदी, निबार चंगळवाद म्हणजे आयुष्य असं असेल तर तो स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार नाही येतो. मी इकेगाई नावाचं पुस्तक आपल्याशी शेअर करतो. आपल्याला चुकून वाचायची सवय असेल आपल्याला तर, इकेगाई या शब्दाचा अर्थ आपल्या मुलाची क्षमता किंवा माझी क्षमता आणि माझी आवड, ज्या क्षेत्रामध्ये माझी क्षमता आहे आणि माझी आवड एकत्र करून त्या क्षेत्रामध्ये मी माझं करिअर निवडणं म्हणजे मी सुखी असणं. क्षमता आणि आवड याचा साधं उदाहरण घ्यायचं झालं तर माझी आवड पंतप्रधान होण्याची, पण माझी क्षमता ग्रामपंचायतीचा पंच होण्याची नाहीये. मग ते जुळतंय का बघा. माझ्या लेकराची क्षमता आणि त्याची आवड एकत्र केल्यानंतर तो त्या क्षेत्रामध्ये, त्याला गळा असेल तर तो संगीतकार होणं, त्याला गायक करणं, ते घरात बसल्यानंतर टेबल वाजवत असेल तर त्याला संगीतामध्ये घालवणं, ते समाजातनं जाऊन घरात येऊन नुसत्या थापा मारत असेल तर त्याला वक्ता करणं आमच्यासारखं. मी आता चाललंय तेच चाललंय ना. मग त्याच्यामध्ये जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेमध्ये त्याचा अभ्यास करून, म्हणजे त्याचा पालकत्वाचं दुसरं सूत्र सांगितलं की आपलं मूल ओळखा, माझं मूल कोण आहे, त्या क्षेत्रामध्ये त्याला शिल्पकार. म्हणजे खलील जिब्रानचं वाक्य याच्याविषयी सांगतो. तो असं म्हणतो की तुमची मुलं त्याचे तुम्ही मालक नाही आहे, तुम्ही पालक आहात. तुम्ही त्याला आश्रित नका करू, तुम्ही त्याला आधार द्या, तुम्ही त्याला प्रेरणा द्या आणि त्याला ज्या क्षेत्रामध्ये जायचं त्या क्षेत्रामध्ये त्याला जाऊ द्या.